जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार समितीत 4 दिवसांच्या सुट्टीनंतर शेतमालाची मोठी आवक सुरू। गहू, मका आणि हरभऱ्याच्या गाड्यांनी बाजार समिती गजबजली। गव्हाला 1992 ते 2325 रुपयांपर्यंत दर, व्यापाऱ्यांकडून लिलावात खरेदी। गुजरात व मध्य प्रदेशातील शेतकरीही नंदुरबार बाजारात विक्रीसाठी दाखल। रब्बी हंगामामुळे गव्हाची आवक वाढली, बाजार समितीत मोठी गर्दी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती 4 दिवसांच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाल्याने बाजारात शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढलेली पाहायला मिळत आहे। शनिवार, रविवार, होळी आणि धुलीवंदना या सणांमुळे बाजार समिती काही दिवस बंद होती, मात्र बाजार सुरू होताच गहू, मका आणि हरभऱ्याच्या गाड्यांची मोठी गर्दी बाजार समितीत पाहायला मिळत आहे। विशेषतः रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड झाल्यामुळे बाजार समितीत गव्हाची आवक लक्षणीयरित्या वाढली आहे। शेतकरी आपला माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत आणत असून व्यापारी देखील लिलाव पद्धतीने मालाची खरेदी करताना दिसून येत आहेत। सध्या गव्हाला 1992 ते 2325 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून लाल मका 1241 ते 1592 रुपये, तर सफेद मका सुमारे 2026 रुपयांपर्यंत विकला जात आहे। याशिवाय बाजरीलाही 1500 ते 2375 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची माहिती मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यासोबतच शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील अनेक शेतकरी देखील आपला शेतमाल विक्रीसाठी नंदुरबार बाजार समितीत आणत असल्यामुळे बाजार समितीत मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे। शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे बाजार समिती परिसरात चांगलीच गर्दी होत असून व्यापाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।